नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे. रोकठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय आहे डिजिटल फ्रॉड. तुमचा पैसा तुमची जबाबदारी. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अत्यंत धक्कादायक घटनेबद्दल सांगणार आहे, जी समाजासाठी एक मोठा इशारा आहे. भारतातील सर्वात मोठा ऑनलाईन फसवणुकीचा फ्रॉड उघडकीस आला आहे, ज्यामध्ये एक सिनियर सिटीझन दाम्पत्याला तब्बल 58 कोटी. शॉक बसला? होय, पण 58 कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. होय, हे दाम्पत्य सुशिक्षित आणि अनुभवी आहे. त्यांनी LLB केलेले आहे, मॅनेजमेंट आणि फार्मास्युटिकल क्षेत्रात त्यांचा 30 वर्ष काम करण्याचा अनुभव आहे. तरी सुद्धा काही गुन्हेगारांनी त्यांना डिजिटल अरेस्ट या बनावट संकल्पनेच्या नावाखाली भीती दाखवली आणि त्यांची संपूर्ण आयुष्याची बचतच लुटून टाकली. पण लक्षात ठेवा, डिजिटल अरेस्ट असा कोणताही शब्द भारतीय कायद्यातच अस्तित्वात नाही. ना पोलीस ना कोणताही सरकारी संस्थेला ऑनलाईन माध्यमातून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्याचा अधिकार नाही. हे सगळं फक्त फसवणूक करण्याचं मानसिक जाळं आहे. मित्रांनो, जे लोकांना घाबरून त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी तयार केलं जातं. सायबर क्राईम पोलीस विभागाने या प्रकरणात काही ठराविक आरोपींना अटक केली आहे. पण या घटनेतून आपल्याला एक मोठा धडा मिळतो. फसवणूक कोणाचीही होऊ शकते, पण सतर्क नागरिक बनणं ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणूनच काही गोष्टी लक्षात ठेवा. कोणताही अधिकारी, पोलीस किंवा बँक कर्मचारी तुम्हाला कधीही OTP विचारत नाही. कोणी तुमच्यावर केस केली आहे, तुम्हाला डिजिटल अरेस्ट होईल असं सांगत असेल तर ताबडतोब फोन कट करा आणि लगेच सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930-1990 वर फोन करून तक्रार नोंदवा. 1930 हा भारत सरकारने सुरू केलेला सायबर हेल्पलाईन क्रमांक आहे. तुमची तक्रार जितक्या लवकर नोंदवली जाईल तितक्या लवकर तुमचे पैसे सुरक्षित ठेवता येतात. मित्रांनो, आपण सुशिक्षित असलो, अनुभवी असलो तरी सुद्धा फसवणूक करणारे हे लोक मानसशास्त्राचा वापर करून भीती दाखवतात. त्यामुळे तुमच्या मेहनतीच्या पैशाबद्दल कधीच निष्काळजीपणे राहू नका. आपली माहिती कोणाला देऊ नका. केवळ अधिकृत ऍप्स आणि वेबसाईट वरूनच व्यवहार करा आणि जर शंका आली तर लगेच 1930 या क्रमांकावर त्वरित संपर्क करा. आपला पैसा आपली जबाबदारी. आपण सतर्क राहिलो तर कोणीही डिजिटल क्रिमिनल आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही. सुरक्षित रहा, जागरूक रहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.